महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यामध्ये 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं म्हणत राज ठाकरे संतापले। मतदार यादी घोळाबाबत उत्तरं देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय? राज ठाकरेंचा सवाल। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवारांकडून खंत व्यक्त। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधणं सुरू। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे मवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं। शिष्टमंडळाचा आरोप। निवडणुका 10 दिवस उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं? संजय गायकवाड यांचा सवाल। तर राज्यातील लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार का असाही सवाल उपस्थित। मतदार याद्यांच्या विरोधातील 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या तर आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। राज्यातील प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं। मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। बंजारा शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न। अनुसूचित जमातीमधून आरक्षणाच्या मागणीवर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार। समिती 3 महिन्यामध्ये अहवाल देणार असल्याची माहिती। सांगलीतील इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर असणार। केंद्र सरकारनं मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी। बावनकुळेंनी मानले अमित शहा आणि फडणवीसांचे आभार। मानव आणि बिबट्या संघर्षावर सरकारचं निर्णायक पाऊल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारानं 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर। पुण्यामध्ये 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे, अत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना करणार। पुणे जिल्ह्यामधील बिबट्यांना जेरबंद करून थेट वनतारामध्ये पाठवणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। बिबट्याचा हल्ला झालेल्या पिंपरखेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर भर दिवसा तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। पूर्ववैमनस्यामधून नव्यानं उदयास येणाऱ्या माया टोळीचं कृत्य। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये टोळी युद्धातून एकाची हत्या। छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। पॅसेंजरचा डबा मालगाडीला धडकल्यानं अपघात झाल्याची माहिती।